हा, कोण हवंय? इथे विनीता राहते का? तिथे मीच आहे. तुम्ही कोण? तुम्ही मला ओळखत नाही का? नाही माहिती. या समोरच्या फ्लॅटमध्ये माझं घर आहे. ओह सॉरी. कदाचित आपण भेटलोय पण मला काही आठवत नाहीये. सांगा ना काय झालंय? त्याचं असं आहे की मला तुमच्याशी काही बोलायचं होतं. बोलायचंय? आलात ना, बोला मग. आत येऊन बसून बोललं तर चालेल ना? अं, हो, या ना. ते दार का बंद केलं तुम्ही? असं काही नाहीये, तुमच्याशी पर्सनली काही बोलायचं होतं म्हणूनच. त्यासाठी दार का बंद केलं? ठीक आहे, सांगा काय बोलायचंय. हे काय आहे? स्वतःच वाचा ना. मी जेव्हापासून तुम्हाला पाहिलं, माझं हृदय तुमच्यासाठी हं? बेचैन होतं. मी खरंच तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुमच्यासोबत लग्न करायचं आहे. आय लव्ह यू. हं? माझ्यावर प्रेम करता का? हो मॅडम, माझं पवित्र प्रेम आहे मॅडम. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मॅडम. म्हणून तर हे लेटर आणलंय. माझ्याबद्दल तुला माहितीच काय आहे? अ, आता अजून काय माहिती हवी? सगळी माहिती मिळाल्यावरच प्रेम करायचं का? सांगा. हो, सगळं माहिती करूनच प्रेम करायला हवं होतं. माझं लग्न झालंय. असं आहे का? तुमचं लग्न झालंय का? माझा विश्वासच बसत नाहीये. हेच खरंय, माझं लग्न झालंय. माझे हसबंड फॉरेनमध्ये आहेत. मी माझ्या आईसोबत या घरात राहत असते. मला बघूनच तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आलंय का? बट आय एम सॉरी, आय एम अ मॅरिड वुमन. ओ, असं आहे तर. ठीक आहे, ते सगळं सोडा. तुम्ही तुमच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करा. अरे, किती सुंदर मुलगी मी मिस केली. आता अशी सुंदर मुलगी मला कुठे मिळणार? ठीक आहे मॅडम, तुमचं लग्न झालं तरी मला काही हरकत नाही. माझं तुमच्यावरच प्रेम आहे मॅडम. हे, काय बोलतोयस? डोकं नाहीये का तुला? मी म्हणतेय तुला माझं लग्न झालंय. पुन्हा पुन्हा तेच बोलतोय. काय बोलायला हवं हे कळत नाहीये का तुला? तुझं डोकं खराब झालेलं आहे का? नाही ना, मी मनात ठरवलंय की तुमच्यावरच प्रेम करणार आहे. तुमचं लग्न झालं तरी मला हरकत नाही. तुमच्यावर प्रेम केल्याशिवाय मी जगू शकणार नाही. बापरे. मूर्खासारखं काहीही बोलू नको. जाऊन जे काही काम करतो ते बघ जरा. तुला प्रेमच करायचंय तर कोणा दुसऱ्याला बघ. मला सोड पण. चेहरा तर पहा याचा. ठीक आहे, सोडा मॅडम. तुमच्या बहिणी किंवा मैत्रिणी वगैरे आहेत का? का? प्रेम करण्यासाठी मॅडम. तुझं डोकं खराब झालंय का? तू आधी बाहेर जा. सिन्सिअरली तुमच्यावर येऊन प्रेम करतोय ना मॅडम, त्यालाच बाहेर ढकलताय तुम्ही. आत्तासाठी निघतोय, पण मी परत नक्कीच येईन. तुमच्या बहिणी किंवा मैत्रिणी असतील तर त्यांना माझं नाव नक्की सांगाल हा. हं? ठीक आहे, तू आधी बाहेर तर जा. ठीक आहे. निघ इथून. मला काय माहिती मी इतकी सुंदर का आहे? सर? एक्सक्यूज मी सर? आ? कोण आहात तुम्ही? सर, 1 सेकंड सर. नमस्कार सर. काय हवंय तुम्हाला? मी तेल विकते, घ्या ना सर. अहो, मला हे सगळं काही नको आहे. सर, हे खूप छान तेल आहे सर. कळलं नाही, असं काय विशेष आहे यात? सर, हे मसाज करण्याचं तेल आहे सर. याला तुम्ही कुठेही लावू शकता. सगळं दुखणं चाललं जाईल सर. पेन बिलकुल राहणार नाही सर. फक्त एक घ्या ना सर. तुम्ही मला इतकं सांगताय, हे सगळं खरं आहे का? खरंच सर. ठीक आहे, ठीक आहे. आत येऊन बसा. बसा ना. हं. सर. ठीक आहे, हे तेल जरा मी वापरून बघतो. हो नक्कीच सर. या तेलाला तुम्ही जिथे तुम्हाला दुखतंय तिथे लावाल ना, तर दुःख पण चाललं जाईल आणि बरं पण वाटायला लागेल सर. मला शरीरात कुठेच दुखत नाहीये मॅडम, पण मध्येच कमरेत अशी कळ येते ना मॅडम. ठीक आहे सर, आता मी तुम्हाला हे तेल देते. तुमच्या कमरेत दुखत होतं ना, तिथे तुम्ही लावा. तुमचं दुःख पूर्णपणे चाललं जाईल. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही मला ही तेलाची बाटली हातात देऊन निघून जा. मी जरा लावून बघतो. हं. यांनी जर आराम मिळालाच तर याचे पैसे मी तुम्हाला उद्या देतो. इतकं सांगूनही तुम्हाला पटत नाहीये सर. हे खूप छान तेल आहे सर. खूप छान काम करतं. असं असेल तर तुम्ही त्या तेलाने जरा माझ्या कमरेत मालिश करून द्याल का? हे घ्या सर. तुम्हीच तुमच्या हातावर घेऊन लावा सर. असं असेल तर तुम्ही जा घेऊन ते तेल. काय सर, तुम्ही असं काय बोलतायत? मग नाही तर काय.
या तेलाला जरा चेक करून पाहावं म्हटलं तर तुम्ही असं बोलताय. अच्छा ठीक आहे सर, तुम्ही तुमचा हात पुढे करा, दाखवा. हं. आता कसं वाटतंय, दुःख गेलं ना? या तसं काहीच वाटत नाहीये. सर काहीही बोलू नका सर, हे खूप छान आहे सर. एकदा याचा सुगंध तर घेऊन बघा सर. तुमच्या शरीरात जिथे पण दुःख असेल, सगळं दुखणं याच्या सुगंधामुळेच बरं होऊन जातं सर. खरं आहे का? विश्वास नाहीये तर वास घेऊन बघा ना सर. अ, 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 सुगंध कसा वाटला सर? हम्म. 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 अरे मूर्ख माणसा, मला बघून काय वाटलं तुला? नुसतं प्रश्न 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 विचारत होता. नुसती बडबड 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 करून डोकं दुखतंय आता माझं. आजपर्यंत कोणीच मला इतके प्रश्न नाही विचारले. इतका राग येतोय ना. हम्म. चल सोड, मोठ्या मनाने तुझ्या चुकांना माफ करते मी. ओके, मला फोन मिळाला ना इतकंच खूप आहे. या फोनला विकून पैसे कमवेल मी. मॅडम मॅडम हा, काय हवंय तुम्हाला? काही नाही मॅडम. पाण्याच्या कॅनसाठी तुम्ही फोन केला होता का? पाण्याची कॅन? आम्ही तर कोणाला फोन नाही केला. नाही मॅडम, मालकानी सांगितलं तसा. रिकामा कॅन आणून भरलेला कॅन द्यायला सांगितलंय. अच्छा, ते सगळं ठीक आहे, पण कॅन आणून द्यायला कोणी दुसरं येतं ना? हो मॅडम, तो आता सुट्टीवर आहे. माझ्या मॅनेजरनीच मला पाठवलाय. अच्छा, असं आहे का? हं. कॅन आत ठेवलाय, घेऊन जा. हं? हो ठीक आहे मॅडम. मॅडम, हं? किती कॅन हवेत तुम्हाला? एक 2 कॅन घेऊन या ना. ठीक आहे मॅडम. ए, हे दार का बंद केलंय तू? ओरडलीस तर मी तुला हं? खरंच मारून टाकेन. कोण आहे तुझ्या तू? गळ्यातले सगळे दागिने मला दे. तू तर पाणीचं कॅन. ए, तू मला धमकी देतोयस का? शांत बस म्हटलं ना. चुपचाप सगळं काढून मला दे. काय? म्हणतोय ना, काढून दे. ठीक आहे. लवकर काढ ना. गळ्यातलं कानातलं सगळं काढून मला द्यायचं. अरे लवकर कर ना. थांब रे, चेन केसांमध्ये फसली आहे, निघत नाहीये ती. या वेळेत ही पण त्रास देते मला. निघालं, हे घे. मी गेल्यानंतर ओरडली ना, आई शपथ तुला मारून टाकेन. चुप. अरे बापरे, चोर चोर, पकडा त्याला, चोर. आता काय करू? एकुलती एक चेन होती माझ्याकडे, तो पण घेऊन पळून गेला. काय करू आता मी? जर ह्यांनी येऊन मला विचारलं तर मी काय उत्तर देऊ यांना? सांगितलं तर विश्वास पण ठेवणार नाहीत ते. मलाच म्हणतील की अनोळखी व्यक्तीला का आत घेतलं तू. आता काय करू? जेही काही असेल त्यांनाच फोन लावते मी. हॅलो. अहो ऐका, काय झालं? का रडतेस ग? पाण्याची कॅन आणून द्यायला कोणी आलं होतं. ठीक आहे, पण त्यासाठी तू का रडतेस? त्यांनी त्यांनी माझा नेकलेस चोरला आणि पळाला. हे काय बोलतेस तू? तू किती केअरलेस आहेस. असा कसा नेकलेस चोरून घेऊन गेला? तू अनोळखी माणसाला घरात घेतलंसच कशाला? तुला मी किती वेळा समजवलं होतं ना. ठीक आहे, ठेव फोन. मी आता येतोय. पोलीस स्टेशनला कंप्लेंट टाकून येऊया. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. फोन ठेव. ठेवते मी. काम न करता घरी बसूनच 1 वर्षात 1 करोड रुपये कसे कमवावे? लगेच या नंबरवर संपर्क करा. ठीक आहे, फोन करून बघते.
हॅलो. सर, मी कानपूरहून कविता बोलतेय सर. बोला कविता. सर, काम न करता घरी बसूनच तुम्ही ऍड दिली की 1 करोड कमवू शकतो. थोडं एक्सप्लेन कराल का? हो, नक्कीच सांगू ना. घरी बसून, काम न येता, जाणून न घेता 1 वर्षात 1 करोड तुम्ही कसे कमवाल हे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी तुमच्याबद्दल मला सांगा. मी फक्त हाऊसवाईफ आहे सर. अरे कविता, तुम्ही कामाला जात नाहीत का? कामावर जायला आवडत नाही सर. मी विचार केला की घरी बसूनच पार्ट टाइम जॉब करू, पण एकही हम्म, काम नाही मिळालं. मग मी तुमची ऍड हम्म, बघितली, म्हणून मी तुम्हाला हम्म. कॉल केला. ओके मॅडम, तुमचा नवरा काय करतो? ते एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत असतात सर. ओके मॅडम, गुड. आता मी तुम्हाला 1 वर्षात कुठल्याही संकटांशिवाय 1 करोड कसे कमवायचे त्याचं मी तुम्हाला गुपित सांगणार आहे. हं? याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आधी तुम्हाला 10,000 रुपये फीस द्यावी लागेल. किती? 10,000 रुपये का? हो मॅडम, 10,000 नाही, 10,000. का हो? तसंही 1 वर्षात तुम्ही 1 करोड कमवणारच आहात ना. त्याला पाहता 10,000 रुपये काहीच नाहीयेत. ठीक आहे, मी तुम्हाला आत्ता पैसे पाठवते. वेट करा. ओके मॅडम. हॅलो सर, तुम्हाला पैसे पाठवले. तुम्ही बघा बरं. 1 मिनिट लाईनवर राहा, मी बघतोच. मासोळी जाळ्यात फसली. हो, 10,000 आलेत मॅडम. ठीक आहे सर. तुम्ही आता सांगू शकता का ते सिक्रेट काय आहे? हां, सांगतो ना मॅडम. मी आता तुम्हाला 1 वर्षात 1 करोड कमवण्याची पद्धत सांगतोय. लक्षपूर्वक ऐका. आता माझ्यासारखं कुठल्याच कामाला न जाता, काहीच काम न करता घर बसल्या 1 वर्षात 1 करोड रुपये कमवू शकता. याच प्रकारे तुम्ही एक ऍड द्या मॅडम. जाहिरात पाहून कोणी फोन केला तर फोन उचलून प्रत्येक माणसाकडून 10,000 घेतले तर जर 1,000 माणसं तुम्हाला 10,000 देतील तर तुम्ही 1 करोड रुपये कमवू शकता. आयडिया चांगली आहे ना? ओके, बाय बाय. हं? अरे देवा. हं? माझे 10,000 रुपये गेले. मी किती मेहनतीने हे 10,000 रुपये जमवले होते. हं, माझ्या या स्वार्थामुळे माझे 10,000